आपल्याला माहितीये, कोणताही महान राजा काही एका रात्रीत घडत नाही. त्यांची कहाणी खूप आधी सुरू होते, कधीकधी तर त्यांच्या जन्माच्याही आधी. तर आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळीची ती अशांत परिस्थिती आणि त्यांच्या बालपणीच्या जडणघडणीची मूळ कथा पाहणार आहोत. जरा विचार करा, आपण बोलतोय 17व्या शतकातल्या दख्खनबद्दल. ही एक अशी भूमी होती जिथे सतत संघर्ष, लढाया आणि अनिश्चितता होती. म्हणजे बघा, उत्तरेकडून मुघल सम्राट शहाजहानची प्रचंड फौज दख्खन जिंकायला निघाली होती आणि दुसरीकडे आदिलशहाने शहाजीराजांची जहागीर म्हणजे पुणे पूर्णपणे जाळून टाकलं होतं. मग प्रश्न पडतो की अशा भयंकर अस्थिर आणि गोंधळाच्या काळात जिथे सगळी जुनी साम्राज्य कोसळत होती, तिथे एका नव्या नेतृत्वाची, एका नायकाची गरज होती. आणि शिवाजी महाराजांचा जन्म हा काही साधासुधा योगायोग नव्हता, तर त्या काळाच्या परिस्थितीला मिळालेलं एक उत्तर होतं. तर ही गोष्ट सुरू होते शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांच्यापासून. ते फक्त एक सरदार नव्हते, तर त्या काळातल्या एका मोठ्या राजकीय वादळाच्या अगदी केंद्रस्थानी होते. दोन मोठ्या सत्तांमध्ये अडकल्यामुळे त्यांच्या प्रत्येक निर्णयावर त्यांच्या कुटुंबाचं आणि त्यांच्या जहागिरीचं भविष्य अवलंबून होतं. शहाजीराजांची अवस्था म्हणजे अक्षरशः इकडे आड आणि तिकडे विहीर. एका बाजूला उत्तरेकडून चालून येणारे मुघल, तर दुसरीकडे आदिलशाही. त्यांची जहागिरी, त्यांचं पुणे शहर डोळ्यात देखत जळून खाक झालं होतं आणि स्वतःच्याच भूमीवर त्यांना सतत धावाधाव करावी लागत होती. आता या मोठ्या राजकीय संघर्षातून आपण वळूया एका वैयक्तिक संकटाकडे, म्हणजे या सगळ्या धावपळीत एका होणाऱ्या बाळासाठी एक सुरक्षित जागा शोधणं. मग आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी शहाजीराजांनी एक अतिशय विचारपूर्वक निर्णय घेतला. त्यांना आठवला शिवनेरीचा किल्ला, एक असा अभेद्य किल्ला जो उंच कड्यांनी आणि मजबूत तटबंदीने सुरक्षित होता. त्यांनी तिथे आपले नातेवाईक विजयराज यांच्याशी बोलून जिजाबाईंच्या सुरक्षेची सोय केली आणि त्यांना तिथे सोडून ते स्वतः मुघलांशी लढायला निघून गेले. आणि मग तो सुवर्ण दिवस उजाडला. फाल्गुन वद्य तृतीया शके 1551, म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630. त्या दिवशी शिवनेरीवर सणई चौघडे वाजू लागले, नगारे वाजू लागले, कारण जिजाबाईंच्या पोटी एका पुत्राचा जन्म झाला होता. मग 12व्या दिवशी त्या बाळाचं नाव ठेवलं गेलं शिवाजी. आणि हे नाव काही उगाच नाही ठेवलं. त्यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला होता, म्हणून त्यांचे नाव शिवाजी. ही एक खूप मोठी सूचक गोष्ट होती, नाही का? ज्या किल्ल्याने जन्माच्या वेळी त्यांचं रक्षण केलं, त्याच किल्ल्याने त्यांना त्यांची ओळख दिली. म्हणजे जन्मापासूनच त्यांचं नशीब या दुर्गांशी, या किल्ल्यांशी जोडलं गेलं होतं. आता आपण बोलूया शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या व्यक्तीबद्दल, त्यांच्या आई जिजाबाई. त्यांच्या चारित्र्यावर आणि त्यांच्या संपूर्ण दृष्टिकोनावर जिजाबाईंचा खूप खोल आणि कायमचा प्रभाव होता. जिजाबाईंनी लहानग्या शिवाजीच्या मनात शौर्य, धैर्य आणि न्यायाची बीजं पेरली. ती काही पुस्तकातून नाही, तर गोष्टींमधून. रोज संध्याकाळी त्या शिवबांना जवळ बसवायच्या आणि रामाच्या, कृष्णाच्या, भीमाच्या, अभिमन्यूच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगायच्या. या फक्त गोष्टी नव्हत्या, तर भविष्यातल्या एका महान राजाच्या चारित्र्याची पायाभरणी होती. आणि या कथांचा परिणाम काय झाला? तर या गोष्टी फक्त मनोरंजन नव्हत्या. त्या ऐकून लहानग्या शिवाजीच्या मनात हे ठसलं की मोठे झाल्यावर आपणही याच शूरवीरांसारखा पराक्रम करायचा, अन्याय दूर करायचा. आणि ही शिकवण फक्त विचारांपुरती नव्हती, तर ती त्यांच्या वागण्यातही दिसायची. राजघराण्यात जन्माला येऊन सुद्धा त्यांच्यात कमालीची नम्रता होती. ते मावळ्यांच्या मुलांसोबत खेळायचे, मातीचे किल्ले बांधायचे आणि त्यांच्यासोबत कांदा भाकरी वाटून खायचे. इथूनच अगदी लहानपणापासूनच त्यांनी सामान्य माणसाला आपलंसं करायला सुरुवात केली होती. एकीकडे जिजाबाई शिवबांना घडवत होत्या, तर दुसरीकडे त्यांचे वडील शहाजीराजे एक वेगळीच लढाई लढत होते. त्यांचा तो साम्राज्यांविरुद्धचा अविरत आणि धाडसी संघर्ष हा शिवाजी महाराजांना वारसात मिळालेला एक महत्त्वाचा धडा होता. शहाजीराजांचा राजकीय प्रवास तर बघा किती नाट्यमय होता. दरबारात झालेल्या एका खुनामुळे संतापून त्यांनी निजामशाही सोडली आणि ते थेट मुघलांना जाऊन मिळाले. पण तिथेही विश्वासघात झाल्यावर त्यांनी मुघलांनाच सोडलं आणि कमाल म्हणजे मुघलांना आव्हान देण्यासाठी एका लहान मुलाला गादीवर बसवून एक नवीन निजामशाहीच स्थापन केली. आणि हेच त्यांच्या संघर्षाचं सार आहे. जरी शेवटी शहाजीराजांना तह करावा लागला, तरी त्यांच्या या धाडसी वृत्तीने
त्यांच्या या लढण्याने मराठी लोकांमध्ये एक नवा आत्मविश्वास निर्माण झाला होता. आणि हीच आत्मविश्वासाची ज्योत पुढे जाऊन शिवाजी महाराजांसाठी स्वराज्याचा पाया ठरली. आता ही कथा एका नव्या आणि महत्वाच्या वळणावर येते. महाराष्ट्रातला तो सगळा संघर्ष आणि जिजाबाईंचे संस्कार हे सगळे अनुभव घेऊन हे कुटुंब दक्षिणेकडे म्हणजे कर्नाटकात गेलं आणि तिथेच स्वराज्याच्या बीजांना अंकुर फुटणार होते. म्हणजे बघा, शिवाजी महाराजांचं बालपण कसं 2 वेगवेगळ्या भागांत विभागलं गेलं होतं. महाराष्ट्रातल्या त्या धावपळीच्या काळात त्यांनी प्रतिकार कसा करायचा, संघर्ष कसा करायचा हे शिकलं. तर कर्नाटकात मिळालेल्या शांततेच्या काळात त्यांना राज्यकारभार म्हणजे काय याचे प्रत्यक्ष धडे मिळाले. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर अखेर शहाजीराजांनी बंगळूरला आपलं मुख्यालय बनवलं आणि तिथे स्थिरता आणली. तिथे ते एखाद्या राजासारखा दरबार भरवायचे, न्यायदान करायचे आणि इथेच त्या दरबारात तरुण शिवाजी आपल्या वडिलांचं प्रशासन, त्यांचं राजकारण हे सगळं खूप जवळून बघत होते, शिकत होते. तर मग एका बाजूला संघर्ष आणि शौर्य, दुसऱ्या बाजूला आईचे संस्कार आणि वडिलांचा धाडसी वारसा, या सगळ्यातून घडलेलं एक बालपण भविष्यातल्या एका महान साम्राज्याचा पाया कसा रचू शकतो? हाच तो प्रश्न आहे जो आपल्याला विचार करायला लावतो की त्या सुरुवातीच्या वर्षांनी खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांना काय बनवलं.